नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मुक्तपेठ स्वतंत्र वाण्याचं व्यूज चॅनल. शिक्षक भरती गेली अनेक वर्ष, खरं तर आत्ताच संदीप कांबळे या शिक्षक भरतीसाठी सतत आंदोलन करणाऱ्या हजारो शिक्षक इच्छुकांचे नेते, त्यांनी मला सांगितलं की 2017 पासून सातत्याने हा लढा सुरू आहे, परंतु टप्प्याटप्प्यात सरकार जे देतं ते समाधानकारक कधीच आजवर नसतं. सरकार बोलते करायचं, मात्र करताना दिसत नाही, आणि देतं ते सुद्धा असं देतं की त्यानं समाधान काही होताना दिसत नाही. राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुंबईत कडक ऊन आहे आणि त्या उन्हातच राज्यभरातून आलेल्या शिक्षकांनी इथं गर्दी केल्याचं तुम्ही पाहतात. मी संदीप कांबळे यांच्यापासून सुरुवात करतो. संदीपजी, हे जे आंदोलन आता हा जो टप्पा मुंबईतला सुरू झालेला आहे, या टप्प्याविषयी सांगा. नेमक्या कोणत्या मागण्या घेऊन? का तुम्ही हिवाळी अधिवेशनाच्या वेळी नागपुरात सुद्धा संघर्ष केलेला, आता मुंबईत पोहोचलात, तिथं हिवाळ्याचा कडाका होता, थंडीचा कडाका होता, इथं कडक ऊन आहे. अगदी सर, गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आम्ही पाठपुरावा करतोय. पण जेव्हा जेव्हा आम्ही पाठपुरावा प्रत्येक शिक्षण मंत्री महोदयाकडे, कोणाचेही सरकार असू द्या, प्रत्येकाकडे आम्ही पाठपुरावा केलाय, पण अपेक्षित ज्या मागण्या असतात आमच्या त्या कधीच पूर्ण झालेल्या नाहीत. कायम आमच्या सोबत डीएड बीएड जे काही पात्रताधारक राज्यामध्ये जवळपास 2 लाखापेक्षा अधिक आहे. आता पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीसाठी सध्या 1,76,000 उमेदवारांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेला आहे. पण अपेक्षित जो आहे त्यांना आतापर्यंत रोजगार किंवा त्यांच्या गुणवत्तेला वाव कधीच मिळालेला नाही. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्ण ओझं जे आहे ते कंत्राटदारांच्या खांद्यावर आहे. एकीकडे आम्ही जेव्हा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला आंदोलन केलं तेव्हा शिक्षण मंत्री महोदय यांच्याशी भेटलो. त्याच्यामध्ये नक्कीच एक जी मागणी होती आमची की पवित्र पोर्टलला नोंदणी जी आहे ते तात्काळ सुरू करा. कारण 7-8 महिने झालं शिक्षक भरतीची परीक्षा झालेली होती. बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी 3 जी होती ते 7-8 महिने झाले होते आणि त्यांनी दिलेला शब्द पाळलाय, थोडक्यात पाळलाय. एक तेवढी मागणी आमची पाळली की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे तात्काळ आम्ही 8 दिवसात चालू करू म्हटलं आणि 7 दिवसात सुरू झाले. या गोष्टीबद्दल आम्ही धन्यवाद पण देतो. पण त्यानंतर माननीय शिक्षण मंत्री महोदय यांची प्रतिमा बऱ्यापैकी चांगली आहे आतापर्यंतच्या शिक्षण मंत्री महोदयापैकी. नावही सांगा, त्यांचं नावही घ्या. माझं नाव घेत नाही. नक्कीच कॅबिनेट मंत्री आहेत, राज्यमंत्री नाहीत. दादासाहेब भुसेजी यांची प्रतिमा चांगली आहे. कारण स्वतःच्या नातवंडांना एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये स्वतःच्या नातवंडांना पाठवलेत त्यांनी. असा आदर्श घालून देणारा शिक्षण मंत्री नक्कीच आतापर्यंत तरी चांगला आहे. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्राला काय काय मिळाले आपल्या सगळ्याला अवगत आहे. त्याच्या समोर सगळ्यात जास्त जे प्रश्न आहेत विधिमंडळामध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेचं संवर्धन करण्यासाठी विशेष युनेस्को कडून काहीतरी मदत घ्या आणि काय बजेटमध्ये देता, या संदर्भामध्ये अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केलेत. पण तरुणांच्या माथी पूर्णपणे त्या ठिकाणी निराशा आलेली आहे. हा विषय थोडा वेगळा आहे, राजकीय मला मध्ये आणायचं नाही, मात्र हा विषय तरुणांच्या भविष्याशी आहे. शाळा टिकली, भाषा टिकेल, भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकतील आणि त्या ठिकाणी जे आहे ते भावी शिक्षक आहेत त्यांनाही रोजगार मिळेल आणि गोरगरिबांच्या पाल्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळेल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा टिकूच नये असा एक हट्टास जो आहे तो होताना दिसतोय. आदरणीय तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निकाली अपघाती निधन झालं. त्यानंतर जे तुम्ही बघितलं अल्पसंख्याक शाळेला जे काही शोक सभा सुरू असताना, त्या ठिकाणी दुखवट असताना जवळपास 75 अल्पसंख्याक शाळांना कशा पद्धतीनं मान्यता दिली, का दिली, हा विषय वेगळा आहे. प्रचंड मोठं बाजारीकरण त्या ठिकाणी करताना दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण मंत्री महोदय जरी त्या ठिकाणी व्यवस्थित असेल तर त्यांची प्रतिमा जी आहे हे कलम कसाई जे मंत्रालयात बसलेले अधिकारी आहेत ते मात्र त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम करत आहेत. कारण आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या नक्कीच पूर्ण झाल्यात. त्या ठिकाणी तुम्ही GR बघताय 20 जानेवारीचा, त्या GR मध्ये पहिलीच मागणी आहे 1 बिंदू 1 पद 1 भरती. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एक लागलेला उमेदवार पुन्हा भरतीमध्ये पात्र नसेल तो बाद होईल. म्हणजे ती मागणी मान्य केली तर मग उमेदवारांना मर्यादित प्राधान्यक्रम, मागणी क्रमांक 2 त्या ठिकाणी GR मध्ये 20 जानेवारीचा तो GR आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगलं की विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम हे केवळ 50 येतील. म्हणजे 50 प्राधान्यक्रम द्यायचे, म्हणजे त्यांची गुणवत्ता ही ढासळली जावं, त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळू नये असाच तो एक हट्टास आहे. आणि हे जे नियमावली आणलेली आहे हे कलम कसाई अधिकाऱ्यांनीच आणलेली आहे. आणि या नियमामुळे 200 पैकी 180 मार्क्स घेतलेला उमेदवार सुद्धा लागणार नाही, तो लकी ड्रॉ
जेव्हा सरकार लागेल की नाही, योगायोगावर त्याची निवड होईल की नाही, म्हणजे अशी खूपच परिस्थिती निर्माण विचित्र. झालेली आहे. म्हणजे खरं तर संदीप कांबळे बोलत होते ना, तेव्हा मला काही वेळ असं वाटलं की हे बदलले की काय. कारण दादा भुसे यांचं एवढं त्यांनी कौतुक केलं, परंतु चांगला माणूस असणं वेगळं आणि चांगला मंत्री असणं वेगळं. राज्याच्या हितासाठी कारभार चांगला करण्यासाठी चांगला माणूस असावा, परंतु तो चांगला मंत्री सुद्धा असावा. आणि दादा भुसे यांची आता जबाबदारी आहे की चांगला मंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख संदीप कांबळे यांनी कलम कसाई म्हणून केला, ज्यांनी तो घातपात केलेला आहे त्या GR मध्ये, त्यांच्या बाबतीत दादा भुसे काय करतात हाही महत्वाचा ठरेल. आपल्या काही बहिणी सुद्धा इकडे आलेल्या आहेत वेगवेगळ्या राज्यभरातल्या गावांमधून. तुम्ही कुठून आले? नाव काय तुमचं? हर्षदा शिंदे. मी हो, कुठे ठाणे आहे? जिल्ह्यातून आली आहे. हो, सर आतापर्यंत 2009 पासून भरती झाली नाहीये कला शिक्षकाची, कला कार्यानुभव विषयाची. आणि आता क्रीडेचं पद आलेलं आहे केंद्र स्तरावरती, परंतु केंद्र स्तरावरती क्रीडेचं पद ज्याप्रमाणे आलेलं आहे त्याप्रमाणे कला आणि कार्यानुभवचं पण पद यावं आणि आमची संचमान्यता निर्माण व्हावी, बिंदू रोस्टर बिंदू नामावली निर्माण व्हावी आणि आमच्या कला आणि कार्यानुभवला पण न्याय मिळावा. भरपूर वर्ष झालेली आहेत, एक कला शिक्षक खूप वर्ष सहन करतोय, त्याला वाचा फुटावी एवढीच माझी कळकळून विनंती म्हणजे आहे. पहा, कलाकार मॅडम, असतात, शिक्षक जे आपल्या मुलांना भावी पिढीला त्यांच्यात कलागुण रुजवतील, त्यांच्या या व्यथा आहेत. आणखी काही बहिणी आहेत आपल्या सोबत. प्रथम तर तुम्हाला नमस्कार मोठ्यानं सर. बोला थोडं. तुम्हाला नमस्कार सर. आमच्या मागण्या तुम्ही सरकार पुढे मांडा अशी आमची कळकळीची विनंती आहे. आम्ही जो आज संघर्ष करतोय, जवळजवळ 13-14 वर्ष झाले आम्ही संघर्षात आहोत आणि आमच्यासाठी म्हणजे असं वाटतं का आम्हाला जसं वाळीत टाकून दिलेलं आहे शासनाने. अजिबात आमच्याकडे लक्ष नाही. अगदी घर चालवणं आणि पुरुष असेल तर त्याने काय करावं, स्त्रीचं समजा ठीक आहे पुरुष कमवून स्त्रीचं आणतो, तरी काय ठीक आहे, हा. हो, त्या नाही पण नाही माणूस चला आहेत ना. माणूस कमवून त्यांची आणतोय पण तर घर गुणवत्ता चालेल, आहे. पण माझ्यासारखी एकट्या स्त्रीने काय करावं हो. मग, हाही प्रश्न आहे ना मग. सर. मी काय करावं, माझ्या मागे माणूस नाहीये. मग शासनाने अशा गोष्टींकडे, एकीकडे महिला सक्षमीकरणाचं तुम्ही खूप खूप उदो करता आणि आमच्याकडे तुमचं लक्ष नाही. शिक्षक म्हणजे अगदी या देशाचा कणा आहे, नवीन पिढी घडवतो, नवीन नागरिक घडवतो आणि त्याच्याकडेच तुमचं दुर्लक्ष आहे. वेगवेगळ्या घोषणा सुद्धा यांच्या फलकांवर आपण पाहतोय. शाळा समूहकरणामुळे कसं शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे. शिक्षक भरती अमर्याद, खरं तर अमर्याद पेक्षा मी सांगेन 1,76,000 शिक्षकांची पवित्र पोर्टलवर नोंद झालेली आहे आणि किमान राज्यात लाखापेक्षाही जास्त शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. इकडे आणखी आपले एक मित्र आहेत. तुमचं नाव काय आणि कुठून आला? माझं नाव शेख अब्दुल गनी, मी नांदेडवरून आलो. हो, शेख अब्दुल, सांगा काय नेमकी व्यथा कथा. व्यथा खूप आहे सर, शब्दात व्यक्त करू शकत नाही. जे तरुणाचा देश आपण म्हणतो, तरुणांच्या हाताला काम नाही. बीएड करून 10-15 वर्ष झालेले जवळपास. शिक्षक भरतीमधले जे काही त्रुटी आहेत ते वेळोवेळी दुरुस्त केल्या पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण का खूप मागण्या अशा आहेत की जे शासन एका हाताने देते, एका हातानं परत करते. म्हणजे हा कुठेतरी फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे याच्यामध्ये आणि कुठेतरी शिक्षक हा जो कणा आहे त्या कणा मजबूत केला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये काही त्रुटी आहेत की 1.1 पद त्यांनी दुरुस्ती केली. कोकण पॅटर्न जो आहे, कोकण विभागामध्ये रिसेंटमध्ये कोकणातील जे काही संबंधित मंत्री, संबंधित आमदार आणि शिक्षण मंत्री यांच्यासोबत बैठक झाली. त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की जो पट्टा आहे कोकणातला, त्या कोकणातली जो काही दुर्गम भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही जे नवीन संचमान्यता आहे त्याच्यामध्ये आम्ही काही बदल करू आणि शाळा आम्ही बंद करणार नाही. जे दोन विद्यार्थी आहेत ते 2 शिक्षक एका शाळेला देणार आहे, म्हणजे ते कंत्राटी जो आहे ते बंद करणार आहेत. पण काही त्याच्यामध्ये दुरुस्ती करणार आहेत. पण ती दुरुस्ती फक्त कोकणातच का? जो पेसा क्षेत्र आहे, यवतमाळ भाग तुम्ही घ्या, चंद्रपूर घ्या, गडचिरोली घ्या, पालघर आहे किंवा इतर जे 11 पेसा जिल्हे आहेत, त्या पेसा जिल्ह्यामध्ये काय जे आदिवासी अन्याय होणार ना, ऑब्विसली आदिवासी अन्याय होणार आहे. जो आदिवासी हा जे भारतातले मूळ स्थानिक आपण त्यांना ओळखतो, त्यांना मूळ पर्वत आणण्यासाठी जर त्यांची शाळा जर बंद केली तुम्ही, मग त्याला जबाबदार कोण? महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे. आणि ते एक मूळ हिस्सा आहे, तिथे शाळा बंद नाही झाल्या पाहिजे, हा माझा मत आहे. हो, आणखी काही आपले आलेले आहेत सोबत.
तुम्ही कुठून आलात? नाव काय तुमचं? मी महेश मोरे. मी इंदापूर तालुक्यातून आलेलो आहे आणि मी एक कला शिक्षक आहे. आणि आदरणीय संदीप कांबळे सरांनी आम्हा जे टेट अभियोग्यताधारक आहेत तर त्यांना न्याय देण्यासाठी एक महाएल्गार आंदोलन उभारलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व मुद्दे त्यांनी सर्वसमावेशक असे मुद्दे घेतलेले आहेत. आणि आम्ही कला शिक्षक असल्यामुळे मी कलाचा एक विषय मांडतो की साधारणपणे 2012 पासून आमची शिक्षक भरती अद्याप झालेली नाही आणि 2012 पासून कला शिक्षक भरती तर केलेलीच नाही. शिवाय जो 21 ऑगस्ट 2025 जो जी आर होता तर त्याच्यामध्ये कला क्रीडा आणि करणभाऊ अशी त्यांनी एक संकल्पना मांडली होती की या विषयांचे शिक्षक हे भरले जातील. परंतु त्याचा सुधारित जी आर 2 जानेवारी 2026 जो काढला तर त्याच्यामध्ये फक्त क्रीडा आणि दिव्यांग यांनाच घेतलं गेलं आणि कला आणि करणभाऊ यांना घेतलेलं नाही. आणि हा घेतलंच नाही आणि हा कुठंतरी आमच्यावरती अन्याय होतोय. आणि साधारणपणे आणि आमची जी काय बिंदू नामावली आहे ती बिंदू नामावली नाही पूर्ण आमच्या पदाची पूर्ण नाहीये आणि तसं चित्रही दिसत नाहीये. आणि जे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये आदरणीय दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री यांनी जो मुद्दा तिथं घेतलेला आहे कला आणि क्रीडा भरती संदर्भात तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला थोडंसं गौणत्व दिल्याचं आपल्याला लक्षात येतंय. कारण त्यांनी जे काय त्यांची जी उत्तर सूची जी प्रकाशित झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती उत्तर सूची फिरली जाते तर त्याच्यामध्ये फक्त क्रीडाचा उल्लेख हा जागोजागी त्यांनी केल्याचं दिसतंय आणि फक्त एकेरी फक्त उल्लेख केल्याचा फक्त झालेला दिसतोय. आणि म्हणूनच ही बाब आमच्याही कला शिक्षकांवरती झालेला अन्याय लक्षात घेऊन जे काय संदीप कांबळे सर यांनी जे काही महाएल्गार आंदोलन लावलेले त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न हा केला आहे. आणखी काही आपले मित्र इथे आलेले आहेत. तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही बीडवरून आलेलो आहे सर. आणि महत्वाचा विषय असा आहे, थोडस मोठ्यानं, कारण महत्वाचा विषय असा आहे की जी शिक्षक भरती होतीये त्या शिक्षक भरतीमध्ये अचानक काही नियम लावले जातात की ते प्राधान्यक्रम दिले जातात. ते प्राधान्यक्रम सुद्धा मर्यादित प्राधान्यक्रम दिलेले आहेत आणि ते चुकीचे आहेत. आणि आम्ही ज्या ज्या जागांसाठी पात्र आहोत त्या जागांसाठी आम्हाला जरी ते पसंतीक्रम दिले जाते तरी सुद्धा त्याच्यावर मर्यादा आणण्याचा प्रश्न सरकारचा त्याच्यामध्ये काही संबंध नाहीये. जे आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याप्रमाणेच तुमच्या शिक्षकांचं ज्ञान अचाट अफाट असतं, अभ्यास असतो. तुम्ही हे सातत्यानं प्रत्येक जण सांगतात अन्याय झाला, त्यांनी प्राधान्यक्रमाचं काय नेमकं त्यामुळे घात होतोय ते जरा लोकांनाही समजलं पाहिजे तर तुमच्याबद्दलचं लोकांचं समर्थन वाढेल. आम्ही जर 200 जर प्राधान्यक्रम आम्हाला मिळत असतील आणि त्याच्यामधले फक्त 50 जर आम्ही निवडायचे जर आम्हाला हे भेटत असेल, स्वतःला 50च त्या जागांसाठी आम्ही जर निवडायची संधी मिळत असेल तर 200 पदासाठी आम्ही जर पात्र आहोत आणि त्या 150 पदामध्ये जर आमचं जर मेरिट लागलं आणि 50 मध्ये जर आम्ही नाही बसलो तर किती अवघड परिस्थिती निर्माण होईल. आम्ही पात्र असताना सुद्धा आम्हाला दिल्यानंतरही तो आमचा अधिकार असताना सुद्धा आम्हाला त्यापासून डावलं जातंय. का असं केलं जातंय? कुठतरी हे सरकार कुठतरी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नवीन काही असेच नियम आणण्याचा प्रयत्न करतंय आणि हे कुठतरी हे गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि त्यांचा मानस असा दिसतो की या शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष व्हावं म्हणूनच असे नियम लावले जातात. ओके. आणि दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे मला की कला आणि क्रीडा आणि कारणभाऊच्या ह्या संच मान्यता झालेल्या नाहीत आणि संच मान्यतेसोबतच त्यांनी कुठतरी ह्याच्या शवाशिरीतीही निश्चित केलेल्या नाहीत. आणि जिल्हा परिषदची विद्यार्थी संख्या कमी होण्याचं कारणही तसंच आहे. आणि अनेक खाजगी शाळांकडे लोकांचं लक्ष गरिबाच्या विद्यार्थ्यांना ह्या सुखसुविधा पुरवाव्यात. आणि अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की 1 लाख शाळांना ह्या सुविधा पुरवत नाहीत आणि त्याच्यासाठी सर्वेही झालेला आहे आणि हे चुकीचं आहे. कुठतरी ह्या कोर्टाने आणि कोर्टाचं दुर्लक्ष आहे आणि ह्यांना फक्त आणि फक्त हे निधी दुसरीकडे वळवण्यासाठी आणि जे काही बेरोजगार बसलेले आहेत आणि त्यांचे प्रश्न ऐकायचे नाहीत आणि अनेक गोष्टीकडे दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. कुठतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि सरकारने सगळ्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे खूप कळकळीनं आणि तिडकीनं बोलतात आहे. त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना तुम्हाला कळू शकतात. केवळ ऊन तापलं त्यामुळे ते तापलेले नाहीये, ते खूप शांत संयमीपणे बोलतात आहे कारण ते शिक्षक आहेत. त्यांच्या एकेकाच्या व्यथा वेदना का समजून घ्यायच्या आहेत. मग अशी दादा भुसे यांच्या बाबतीत संदीप कांबळे यांचं मला कौतुक वाटतं की त्यांनी चांगलंही सांगितलं की स्वतःच्या पुढच्या पिढीला जिल्हा परिषदेत शिकवणारा पहिले शिक्षण मंत्री असतील गेल्या काही दशकांमध्ये.
परंतु त्याच वेळी जर नोकरशाहीतील कलम कसाई या प्रकारे हा जो जी आर समोर लावलेला आहे त्या जी आर मध्ये अटी शर्ती निकषांमध्ये घात करत असतील तर आताच आपल्या शिक्षक मित्रांना सांगितलं. कोण बोलतंय? तुम्ही कुठून आलेला? नमस्कार सर, मी राजकुमार तुपसोंदर, पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे. गेले कालच्यापासून आम्ही संदीप कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली जे एल्गार आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. आंदोलनाचा मुख्य हेतू असा आहे की शिक्षक भरतीसाठी जे परीक्षा गुणवत्ताधारक अभियोग्यताधारक आहेत ते पात्र असूनही त्यांना काही गोष्टीमध्ये डावलण्यात आलेलं आहे. काही शासनाने निर्णय असे घेतलेले आहेत की जे अन्यायकारक आहेत आणि मग त्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध आम्ही एल्गार या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. मूलतः पहिला जो शासन निर्णय शासनाने जे घेतलेला आहे त्याच्यामध्ये 1 बिंदू 1 पद ही मागणी आमची यशस्वीरित्या शिक्षण मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली ती पूर्ण झालेली आहे. परंतु जी दुसरी मागणी आहे त्या दुसऱ्या मागणीमध्ये कुठेतरी त्यांनी दुसरी मागणी कोणती तेही स्पष्ट करा, लोकांना कळू द्या. दुसरी मागणी जी आहे ती आमची कंत्राट शिक्षक भरती त्याच्याकडे जाणून बुजून त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. काय पण कंत्राट शिक्षक भरती जी आहे ती रद्द करा ही अशी आमची मागणी आहे. ती रद्द केल्यास जे आमचं मिशन 75,000 शिक्षक भरतीचं आहे ते परिपूर्ण होईल आणि गुणवत्ताधारक शिक्षकांना न्याय भेटेल अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत. त्याचबरोबर समूह शाळा योजना ज्या आहेत त्या समूह शाळा योजना रद्द कराव्यात. म्हणजे ज्या ठिकाणी 10 शाळांच्या ऐवजी एकच शाळा करणार, 10 शाळांवर 10 शिक्षक त्या ठिकाणी जात असताना किंवा पात्र असताना मग 10 शिक्षकांच्या जागा रिक्त न होता कमी जागा रिक्त होणार, अतिरिक्त शिक्षक होणार आणि मग भरती जी आहे ती परिपूर्ण होणार नाही आणि गुणवत्ताधारक शिक्षकांना त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही. अशा प्रकारच्या या शासनाचे जे वेगवेगळे निर्णय आहेत त्याविरुद्ध आम्ही एल्गार पुकारलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे आपले एक शिक्षक मित्र आहेत, तरुण शिक्षक मित्र. ते इथं या सर्व आंदोलनाचा गोंगाट, मुंबई आहे, मेट्रो सुद्धा इथं स्टेशन जे उभारलं जात आहे आझाद नगरचं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ते सुद्धा या त्यांच्या वहीतल्या कागदावर त्यांनी उमटवलेलं दिसतंय. ही जी संवेदनशील अशी सृजनशीलता आहे या कागदावर जी उमटलेली दिसते. नाव काय तुमचं? सर मी सुदेश ठोके तिकडे आणि मी हिंगोली या ठिकाणून आलेलो आहे सर. हिंगोलीतून आलात तुम्ही? हो सर. तुम्ही कला शिक्षक आहात? मी कला शिक्षक आहे, औरंगाबाद इथे रुजू आहे सर, प्रायव्हेट सेक्शन मध्ये. हो. आणि 10 ते 12 हजारावर मी तिथे काम करतो. 10 ते 12 हजारावर. 12,000वर. वय काय तुमचं? सर माझं वय सध्या 33 वर्ष चालू आहे. आणि तुम्ही सर्व काही निकष सरकारचे पूर्ण केलेले आहेत? हो सर बरोबर. सरकारी सेवेतील शिक्षकांसाठीचे? हो सर बरोबर आहे सर. मी एक कला अभियंता आहे सर. करा करा, तुम्ही बोलत राहा, तुम्ही नका आणि- थांबू. मी चांगल्या प्रकारे गुण घेऊन सुद्धा घरी बसलेला आहे. हो, तिथे पाहून थोडस, कारण कसं आहे की लोकांना आपल्याला दाखवावं लागेल एवढा गुणवंत असा हा कला शिक्षक आहे. त्यांनी नांदेडहून आला? नाही सर, मी हिंगोलीहून आलेले आहेत. संभाजीनगरला सध्या तुम्ही सेवेत आहात. मात्र 10 ते 12,000 रुपये अवघे. विचार करा, 10 ते 12,000 अवघे. म्हणजे शिक्षण मंत्री महोदय ज्यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक शिक्षक सुद्धा करतात. तुम्ही कृपया तुमच्या गाडीवरच्या, मी ड्रायव्हरना कमी नाही लेखत, त्यांचंही कौशल्य असतं, मात्र ड्रायव्हरना आज मंत्रालयातून, आज विधान भवनातून बाहेर आल्यानंतर त्यांना त्यांचा पगार विचारावं. आणि या माझ्या कला शिक्षक मित्राला जे 10 ते 12,000 रुपये मिळतात ना, त्याच्याशी तुलना करून तुम्हीच ठरवा की आपल्या ड्रायव्हर पेक्षाही या गुणवंत कलाकार, संवेदनशील, सृजनशील कला शिक्षकाला 10 ते 12,000 राबवणं हा तुम्हाला या महाराष्ट्राच्या सृजनशीलतेचा अपमान वाटत नाही का? अहो, हसेल जग आपल्याला की या महाराष्ट्राला झालंय काय? जिथं हजारो वर्षांपूर्वीचं लेण्यांचं वैभव आहे, भित्तिचित्रांचं वैभव आहे, त्या महाराष्ट्रात जर कलेविषयीची पारख नसेल तर माफ करा, सत्तेत बसलेले दगड आहेत का
असं लोक विचारू लागतील भविष्यात आपल्याला. हा विचार नक्कीच झाला पाहिजे. कसं जगता हो तुम्ही या 10-12,000? सर सांगायचं झालं तर तुम्ही हिंगोलीत मूळचे बरोबर? हो सर. गाव कोणतं हिंगोलीतलं सर तुमचं? हिंगोलीमध्ये सर शेनगाव तालुका आहे. हो हत्ता एक छोटं गाव आहे सर. हो 4-5 हजार वस्ती सर. हो. तिथून मी आलेलो आहे सर. माझं शिक्षण औरंगाबाद इथे झालं होतं, संभाजीनगर. संभाजीनगरला. हो आणि तिथून मी यासाठी बोलतो बाबा, नाही तर बोलतील औरंगाबाद आता आहे नाही, तुमचं सांगताय मला म्हणून संभाजीनगर संभाजीनगर बोललंच पाहिजे आपण. माझं हो शिक्षण पण संभाजीनगरला झालेलं आहे. तिकडे झालं. हो. आणि मी 4-5 वर्षापासून वडील काय शेतकरी? सर माझे वडील शेतकरी आहेत सर. शेतकरी आहे. शेतमजूर आहेत. म्हणजे शेतमजूर आहेत ते, स्वतःची शेती पण नाही. नाही स्वतःची आणि शेती नाही. कष्टातून कसं शिकलात ते सांग बरं. सर मी जेव्हा शिक्षण घ्यायचं होतं हो तेव्हा मी स्वतः कष्ट केलेले सर. हम्म. घरची परिस्थिती हालाकीची, हो सगळं काही सहन करून मी शिकलेले सर. हो. तर मी शब्दात नाही सांगू शकत सर. सांगितलं पाहिजे राजा आपण. लक्षात ठेव, असं काही नसतं. कष्ट करणं वाईट नसतं. याच मुंबईत जिथं मी 4-4 चॅनलचा संपादक झालो, त्या मुंबईत मी रस्त्यावर पेपर विकलेत लहानपणी. कष्टात वाईट नसतं. कळलं? सांग आपल्या भावना. मला कळतं राजा तुझ्या भावना. मला तेच सांगायचं लोकांना की त्यांना स्वतःच्या व्यथा वेदना यांचं दुकान नाही मांडायचं. ते संकोच करतात. त्यांना आवंडा गिळत ते म्हणजे कसं बोलू त्यांना प्रश्न पडतोय. लक्षात घे, लाज तुम्हाला म्हणलं आणणारी गोष्ट आहे. कारण आपण मराठी माणसं, आपलं महाराष्ट्र खूप कोरा मिळवतो आपण. आणि हे आपले शिक्षक मित्र 10-12 हजारात कसं होतं? 10-12 हजार संभाजीनगरात खोली घेऊन राहत असाल, हो सर. किती भाडं जातं? 5,000 रुपये तरी किराया. शेअरिंग वर आहे की कसं एकाच खोलीत राहत आहे? शेअरिंग वर आहे सर. किती जातं? 5,000 रुपये. 5,000 रुपये. 5,000 रुपये भाडं. आता आपण हिशोब मांडूया. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासाठी शिक्षक जगतात कसे हा प्रश्न पडावा, असा हा हिशोब मी मांडणार आहे. पहा, 5,000 रुपये भाडं. मेस की कसं घरी बनवता? मेस आहे सर. मेस आहे. 2 वेळचं 2 वेळचे 2124 रुपये घेतात सर. 2400 रुपये. 5,000 भाडं, 2400 रुपये मेसचे, 7,000 7,400. नको, एकदम आपण परफेक्ट हिशोब करूया. 7,400 रुपये झाले. चहा पाणी सकाळी काहीतरी नाश्ता खावा लागत असेल ना? नाश्त्यासाठी सर बाहेर जावं लागतं. तर किती जातात दिवसाला? बाहेर 40 रुपये तरी जातात. 50 रुपये चहा सकट. हो सर. बरोबर आहे. 1,500 ते वाढले. 7,400, 8,400, 8,900 खर्च झाला. बरोबर. दुसरं इतर प्रवास खर्च प्रवास खर्च झालं, त्याच्यात स्टेशनरी पण आलेली आहे सर. तरी किती? स्टेशनरी सर 1,000 रुपयाची तरी लागते सर. म्हणजे 9,900 रुपये झाले. 8,900 आतापर्यंतच, त्यात 1,000 रुपये. इथे सर्व शिक्षक आहेत. माझं गणित कुठं चुकत असेल तर सांगा बाबांनो. कोण आहे की नाही गणिताचं? हा, तर ठीक आहे. म्हणजे किती झाले? 9,900 रुपये खर्च झाले. पगार येतोय किती? 10 ते 12 हजार. तुम्ही मला सांगा, हे अंगावरचे कपडे आहेत, हे केस आहेत ना, हे केस कापायला सुद्धा 100-50 रुपये खर्च होतो महिन्याला. पुन्हा तुम्हीच सांगाल. नाही तर काय शिक्षक आहे, दाढी पण नाही करत. काय शिक्षक आहे, केस पण नाही धड. बरोबर. हा खर्च जर पकडला तर किमान 1,000 रुपये हा खर्च जातो. म्हणजे किती झाले आता? 10,900 रुपये. आता पान बिडी वगैरे खर्च मी पकडत नाही, कारण तसं शिक्षकांना करू नये असं मला वाटतं. मीही नाही करत, त्यामुळे त्यांनी पण करू नये असं नाही. तर शिक्षक आहे तर 10,900 रुपये आणि पगार 10 ते 12 हजार रुपये जो हातात येतो, त्यात परत काही ना काही डिडक्शन करत असतील. सर असं तर काहीच नाही, पण राहतं काय तुझ्या हातात हे मला तुला सांगा, विचारायचं. काहीच नाही सर, काय राहतच नाही. आणि जर आजार वगैरे पडलं त्याच्यासाठी सर जे काय आहे ते ठेवलेले आहेत, बाकी काहीच नाही. म्हणजे महिन्याचे कसे बसे खरं तर वाचतात हे माझं मत नाही. कारण हिंगोलीतल्या गावात, काय गावाचं नाव? हत्ता सर. हातसा. हत्ता. हातसा. हत्ता. हत्ता. हत्ता तालुका गाव. शेनगाव, जिल्हा हिंगोली. शेनगाव जे आहे ना, तिकडच्या हत्ता गावातला आपला तरुण मित्र आहे. नाव सांगा पुन्हा. सुदेश तुकाराम ठोके, राहणार हत्ता. सुदेश. हो सर. हा सुदेश जो आहे तो हत्ता गावातल्या शेतमजूर वडिलांचा मुलगा, संभाजीनगरला शिकला, प्रतिकूलतेशी झुंजला आणि आता हातात एवढी चांगली कला आहे. म्हणजे खरं सांगू का, इतकं छान तुम्ही पहा. म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या पत्नीनं, मंत्र्याच्या लेकीनं किंवा एखाद्या लब्ध प्रतिष्ठिताच्या कोणीतरी काढलं असतं ना, यापेक्षाही गचाळ. की ज्या प्रश्न पडतो काही वेळा मॉडर्न आर्टच्या नावाखाली जे दाखवतात की कोंबडी नाचून गेलेलं काहीतरी चुकून लावलंय की काय, आणि हे कळणारं चित्र आहे हो.
मी सांगितलं नाही, मेट्रो स्टेशन दिसतंय मला बांधकाम सुरू असलेलं, ही आझाद मैदानातली झाडं दिसतात आहे. आणि हा तरुण मित्र आपला, याला एवढी वर्ष शिकला, वयाच्या 34व्या वर्षी अर्ध वय झालं, मिळतंय काय 12,000 ते 10 ते 12,000, त्यातलं 10,900 खर्च होतात, 1100 उरतात. कधी ताप आला, कधी खोकला झाला, कधी काय तर डॉक्टरकडे जावं लागलं, तो खर्च वेगळा. राहताय काय? सन्मान्य नामदार दादाजी भुसे, राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दादा भुसेंचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, तुम्ही सर्वांनी विचार करा की हा तरुण, याला मी मुद्दामून केस स्टडी म्हणून तुमच्यासमोर मांडतोय, ज्याला रडता सुद्धा येत नाही. हो, लाज वाटते. आपल्या समाजाची मानसिकता अशी की पुरुषांना रडायचं नसतं. मगाशी ते आपली ताई बोलली, त्या तिकडे बसलेल्या, त्या बोलल्या मी तर एकल महिला आहे, जगाचं कसं. या त्या ताई बोलल्या मगाशी, त्या बोलल्या पण पुरुषांचं काय, त्यांना स्वतःची काळजी नव्हती. त्या बोलल्या पुरुष कसं जगत असतं रो. मी त्यांना उलट बोललो, अहो असं काय करता, बहिणींचंही बोलला, त्या त्यांनी स्वतःच सांगितलं. तुम्ही विचार करा, या आपल्या बहिणी काय, या आपले भाऊ काय, कसे जगतात तो. प्रश्न तुम्हाला पडत नाही का? आणखी काही आहेत, त्यांच्याशी पण मी बोलतो. आणखी कोणाला बोलायचं आहे तुम्हाला? इकडे येऊया आपण, थोडं इकडे या, कारण काय आपण एवढे गोरे आहोत की आधीच त्या उन्हामुळे आणखी गोरे दिसू. इकडे या, बसा बसा तुम्ही पण. आता इकडे इकडे करत या बाजूला. हो, येतो तुमच्याकडे पुन्हा. असं असं फिरा, बसा. हे आपलं विदाऊट एडिटिंग हा शो आहे. थोडस हल्लेला दिसेल तुम्हाला थोडं हे, परंतु हा प्रयत्न आहे माणूस केंद्रित पत्रकारितेचा. आपल्याला हे दाखवलं पाहिजे. मला ठाऊक आहे की नेत्यांचं कौतुक करणं, नेत्यांची प्रशंसा करणं, त्यांचा गौरवगान करणं, यातून मी ज्या मेनस्ट्रीम मीडियात गेली 33 वर्ष होतो, त्या मेनस्ट्रीम मीडियाला तेवढा वेळ नसतो. त्यांच्यावर पण दडपण असतात, वेळेची बंधन असतात. TRPची स्पर्धा जी आता या महिन्यापुरती स्थगित तरी असते, त्यातून यांच्या व्यथावेदना तुम्हाला तेवढं दिसत नाहीत. त्यामुळे हा आपला मुक्तपीठचा प्रयत्न आहे. तुमचं नाव, गाव आणि सांगा. माझं नाव संतोष मगर, माझं गाव जालना. खरं तर सरांना गेल्या 7-8 वर्षापासून सर ओळखतात, कारण चळवळीच्या माध्यमातून आम्ही अनेक आंदोलनं संदीप आणि मी सोबत केलेत. फक्त एवढं झालं की मी सध्या प्रशासनामध्ये गेलोय, शिक्षक म्हणून मी रुजू झालोय आणि तो भावी म्हणून अजूनही आंदोलन करतो, किंवा जे आमचं लढा आहे तो लढा त्यांनी सुरू ठेवलेला आहे. सध्या मी सातारा जिल्हा परिषदला कार्यरत आहे शिक्षक म्हणून. आणि या आंदोलनामध्ये मी यासाठी आलोय की गेल्या अनेक वर्षापासून 13-14 वर्षापासून चळवळीत होतो आणि माझा सहकारी या ठिकाणी बेरोजगार म्हणून आज आंदोलन करतोय. त्यामुळं त्या भावाला आणि तुमच्यासारखे असे अनेक जण आहेत जे अजूनही प्रशासनामध्ये आले नाहीत, यांच्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आलोय. यामध्ये अनेक मुद्दे आहेत, जसं की तुम्ही 50 प्राधान्यक्रमाचा विषय या ठिकाणी मांडला. खरं तर शासनाने 2 निर्णय घेतले. पहिला निर्णय जो असेल तो आहे 1 बिंदू 1 पद. आता 1 बिंदू 1 पद घेतल्यानंतर खरं तर हा 50 प्राधान्यक्रमाचा विषय घेणं खरं खूप चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस सुद्धा माननीय विनोदजी तावडे साहेब असतील, केसरकर साहेब असतील, यांनी त्यावेळेस विभागीय भरती असेल किंवा जिल्हा भरती असेल हे करण्याचं त्या ठिकाणी त्यांचं मानस होतं. सरांना माहिती, ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडीमध्ये आम्ही होतो, त्यावेळेस हा मुद्दा आम्ही त्यावेळेस सुद्धा घेतला होता. भेटलेलो यस, हायवेवर. त्यावेळेस सुद्धा हा मुद्दा होता, परंतु आम्ही त्यावेळेस एवढा प्रचंड त्याला विरोध केला होता, त्यामुळं तेव्हा तो मुद्दा स्थगित झाला. परंतु 50 प्राधान्यक्रम हा मुद्दा त्याने पुढे करून कुठेतरी मर्यादित असं प्राधान्यक्रम देण्याचा जो काही घाट त्या ठिकाणी घातला. याचं नुकसान असं आहे की अनेकांना चांगले मार्क असताना त्यांना फक्त 50 प्राधान्यक्रम द्यायचं म्हटलं तर जिल्हा प्राधान्यक्रम म्हणजे ते आस्थापना नाही आहे, तर पद आहे. लक्षात घ्या. म्हणजे जर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक, पदवीधर आणि एखाद्या संस्थेवरती प्राथमिक ते माध्यमिक असे 3 पदं असतील तर त्या ठिकाणी 3 प्राधान्यक्रम म्हणजे तुमचे ते 50 मधले 3 त्या ठिकाणी संपले. म्हणजे संभाजीनगरमध्ये जर 2-4 संस्था असतील, जिल्हा परिषद असेल, जालना असेल, तर अशा 2-3 जिल्ह्यामध्ये यांचे 50 प्राधान्यक्रम संपून जाणार आहेत. आणि मग यामुळं काय होणार की त्या ठिकाणचा क्राऊड, ज्या
क्राऊड तिथे जर मार्क जास्त असतील त्या उमेदवारांना, त्यांनी जर त्या ठिकाणी जास्त प्राधान्यक्रम दिले, म्हणजे एक प्रकारची लॉटरी, म्हणजे हा लॉटरीचा खेळ आहे, त्या ठिकाणी जर जास्त प्रमाणामध्ये प्राधान्यक्रम आले तर त्याचं मेरिट त्या ठिकाणी खूप हायली जाणार. आणि मग काय होणार की एखाद्या ठिकाणी समजा मुंबई असेल, पुणे असेल, आपण उदाहरण घेऊ, त्या ठिकाणी जर कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवाराने तिथे प्राधान्यक्रम दिले तर उद्या पुण्याचं मेरिट हे 70 मार्कावर लागेल आणि संभाजीनगरचं मेरिट हे 130 मार्कावर लागेल. मग कुठेतरी हा गुणवत्ता डावलण्याचा हा हेतू आहे आणि हा निर्णय खूप चुकीचा आहे. तुम्ही एक बिंदू एक पद देताय. त्यांचं म्हणणं असं आहे की मागच्या भरतीमध्ये काय झालं की एकच व्यक्ती हा प्राथमिकला जातोय, मार्क असल्यामुळे माध्यमिकला जातोय, परत ज्युनियरला जातोय आणि त्यामुळे काय होतं की ते पद रिक्त राहत आहे, संस्था बोंबाबोंब करताय. मग ठीक आहे ना, संस्था बोंबाबोंब करत होत्या तर तुम्ही एक पद एक बिंदू जर तुम्ही घेतलाय याचा अर्थ परत ते उमेदवार त्या ठिकाणी येणार नाहीत. मग 50 प्राधान्यक्रम देण्याचा हा जो विषय आहे, हा जो तुगलकी निर्णय आहे, हा कशामुळे घेतलाय, कुठल्या अधिकाऱ्याने घेतलाय हे मला समजायला मार्ग नाही. खरं तर प्रशासनामध्ये आल्यामुळं तेवढा विरोध त्या ठिकाणी करता येत नाही, परंतु यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना मी या ठिकाणी तुमचं बोलून नाव टाकतो. पुन्हा सांगा. संतोष मगर. संतोष मगर, लक्षात ठेवा, मला यांचं खास कौतुक का वाटतंय माहिती आहे का? स्वतः सध्या सेवेत आहेत. आपल्याकडे काय असते स्थिती माहिती आहे, जोपर्यंत मला मिळालेलं नसतं तोपर्यंत मी एकदम जोशात आंदोलनासाठी उतरतो आणि मला एकदा मिळालं की मी मात्र त्यांच्यापैकी नाही हे सांगू लागतो. संतोष मगर, मला कसारा घाट जो नाशिक ओलांडताना आपल्या ठाण्याकडे येताना लागतो, शहापूरला, मगाशी संदीप कांबळे यांनी जो उल्लेख केला, पायी दिंडी त्यांनी काढलेली, त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलेलो. कोरोनाचा काळ होता, रस्त्यावर शुकशुकाट होता, हे कडक, मला वाटतं कडक ऊन होतं तेव्हा सुद्धा. कोणता ऑक्टोबर की कोणता, मला माहित नाही आता कोणता महिना होता. पावसाचे दिवस होते, माफ करा, हो, जूनच्या आसपास. मात्र हे सर्व चालत येत होते. त्यात संतोष मगर होते 2017 2019. त्यानंतर तुम्ही कधी लागलात सेवेत? मी आता 22 मध्ये लागलो. 2022 ते सेवेत लागले. यांच्यापेक्षा खरे वेगळे झाले ते, परंतु मनानं त्यांचं नातं जपलेलं आहे. त्यांनी जे प्रश्न, आता तरी अनेकांना असं वाटत असेल ते काय बेरोजगार आहे, भांडतातच, बोलतातच. हा आपला तरुण शिक्षक मित्र जो सेवेत आहे, त्याने जे सांगितलं ते गंभीरतेने घेतलं पाहिजे, यासाठी मी खास त्याचा तो उल्लेख करतोय. यामध्ये सर आणखीन एक मुद्दा आहे, सांगा, शिक्षण सांगा. सेवकाचा विषय आहे. 3 वर्ष शासनाने, तुम्ही 3 काळजी करू नका, सरांना 35 मिनिटं बोलायची सवय असते, परंतु मी तेवढं नाही बोलू देणार. 16,000मध्ये 3 वर्ष त्या ठिकाणी काम करायचं म्हटल्यानंतर आता जर वय बघितलं, सगळ्यांना जर तुम्ही वय विचारलं तर आता 35+ आहे. हो. आणि या काळामध्ये पुढच्या 1 वर्ष जर हे जॉईन झाले तर 38 म्हणजे 36 वगैरे 38 पर्यंत हे जातील. त्यामध्ये परत 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून करायचं. खरं तर हा काळा निर्णय 2000 मध्ये आलेला, त्यानंतर अजून सुद्धा फक्त 16,000मध्ये हे करतात. कुठलीही मेडिकल फॅसिलिटी नाही. 3 वर्षात जवळपास 12 ते 13 आमचे शिक्षण सेवक एक्सपायर झाले, त्यांना एकही रुपया गव्हर्नमेंटकडनं मिळाला नाही. खरं तर अंगणवाडी सेविकांना 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान आहे जर काही झालं तर, पण शिक्षकांना नाहीये. शिक्षण सेवक हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा आपल्याकडे कुठून आला, कसा आला, याबद्दल मी नंतर बोलतो. आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे? बोलण्यासारखं सरांना माहिती, चळवळीतून आल्यामुळे सरांनी प्रत्येक प्रश्नामध्ये मी बोलू शकतो, परंतु एवढंच आहे की सर हे नेहमीच आमच्या पाठीशी असतात. ते ठीक आहे, आणि माझं कर्तव्य. प्रत्येक आंदोलनामध्ये असो की कुठेही असो, सर आवर्जून, म्हणजे एक पत्रकार म्हणून नाही तर एक मित्र आणि मार्गदर्शक म्हणून नेहमी ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्याबद्दल मी हे माझं कर्तव्यच आहे, सर्व पत्रकारांचं कर्तव्य आहे. खरं हे काय आम्ही उपकार करत नाही, केलं पाहिजे प्रत्येकानं. संदीप कांबळे यांना पुन्हा काही उरलेले मुद्दे सांगायचे आहेत. मगाशी बोलत असताना काही मुद्दे उरलेले होते माझ्याकडनं. मर्यादित प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये सविस्तर असं त्या ठिकाणी मागणी मांडल्याच्या नंतर त्यासोबतच काही 24 फेब्रुवारी या दिवशी कोकण पॅटर्न जो आहे संच मान्यतेचा, आदरणीय शालेय शिक्षण मंत्री महोदय त्यांच्यासोबत काही आमदार आणि काही वरिष्ठ अधिकारी यांनी पण एक निर्णय घेतलाय की संच मान्यतेची जी काही धोरणं आहेत, नियमावली आहे, त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पटसंख्येची 8 तिथं स्थितील करावी कोकणामध्ये फक्त. तर ती 8 जी स्थितील करायची आहे ते पूर्ण राज्यासाठी लागू करावी. आणि ही संच मान्यतेची नियमावली जी आहे ते पटसंख्येवर न ठेवता ती कुठेतरी स्थितील करावी. आणि
कमी पटाच्या शाळेवर जे पूर्वी 2 शिक्षक असायचे ते 2 शिक्षक द्यावेत. आता सध्याला संचमान्यतेत कंत्राटी शिक्षक दिलेला जात आहे, ते कुठेतरी रद्द करावं आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी वस्ती तांड्यावरच्या शाळा टिकल्या पाहिजेत. गोरगरिबांना शिक्षण मिळलं पाहिजे. आदिवासींची जी काही मुलं लेकरं बाळं आहेत आता कुठेतरी प्रवाहात येतात शिक्षणाच्या, तर ते त्यांचं दैनंदिन जे आहे ते उंचावलं पाहिजे आणि साक्षरता वाढली पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी राज्यभरामध्ये तो पॅटर्न लागू करावा. सोबतच समाज कल्याण, आश्रम शाळा, निवासी आश्रम शाळा या सगळ्या आस्थापना ज्या आहेत ते पवित्र पोर्टलला त्या माध्यमातूनच भरल्या पाहिजे. सोबतच अल्पसंख्याकांच्या शाळा सुद्धा त्या ठिकाणी भरल्या पाहिजे. केवळ भांडवल म्हणून किंवा त्याचं खाजगी शिक्षणाचं खाजगीकरण म्हणून त्याकडे न बघता, शिक्षणाला व्यापार न बघता कुठेतरी त्या ठिकाणी सुद्धा गुणवत्तेवर आधारित सार्वत्रिकरण शिक्षणाचं झालं पाहिजे आणि बेरोजगार जे काही तरुण आहेत त्यांना पण त्या ठिकाणी नोकरी मिळली पाहिजे. त्यामुळे ते सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शाळा भरावेत, त्या ठिकाणी शिक्षक भरावेत. सोबतच 1 जानेवारीला जो काही धोरण त्या ठिकाणी आखलेलं आहे शासनाने की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 80% पदभरतीला मान्यता दिली. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 80% पदभरतीला मान्यता दिली तर खाजगी व्यवस्थापनाच्या का देत नाहीये? पवित्र पोर्टलला ते सुद्धा 2017 पासून भरले जातात. मग खाजगी शिक्षण सम्राटांची तुम्हाला काही त्या ठिकाणी गुलामगिरी करायची आहे का? त्याला मान्यता देत नाहीये तुम्ही, तर ते सुद्धा पद आली पाहिजेत. आणि आमच्या सहकारी आताच शिक्षण सेवकांचा जो काही विषय मांडला तो सुद्धा त्या ठिकाणी रद्द करावा किंवा मानधन त्या ठिकाणी वाढावं किंवा 1 वर्षाचं शिक्षण सेवक कालावधी करावा. कारण प्रत्येक वेळा जर तुम्हाला एखादी प्रयोग आणायचा असेल तर पूर्वी मानसशास्त्रज्ञ होते, उंजरावर, मांजरावर, डुकरावर, कुत्र्यावर प्रयोग करायचे. आता मात्र असे काही मानसशास्त्रज्ञ तयार झालेत अगोदर शिक्षकावरच प्रयोग करतात. त्यामुळे हे कुठेतरी प्रयोग थांबावेत आणि शिक्षकांना सुद्धा तिथं माणुसकीनं वागू द्यावं. सोबतच कला क्रीडा कार्यानुभव जी पद आहेत विशेष शिक्षक ते सुद्धा भरती या माध्यमातून करावी. आणि ही जर पद भरती वेळेवर केली नाही किंवा समोरची जी काही दिशा आहे ती वेळेवर ठरवली नाही तर नक्की आम्ही हा जो आक्रोश आहे तो आम्ही मंत्रालयाला घेराव सुद्धा घालेल या तयारीत आहोत. आणि मर्यादित प्राधान्यक्रम अमर्याद जर केले नाही तर शिक्षण आयुक्तांना सुद्धा टाळी लावायची. त्या ठिकाणी शिक्षक आहेत 1,76,000 हा. आणि हे जर काय मुंबई सुद्धा तुम्ही जाम नक्की मुंबई जाम करून मंत्रालयाला घेराव घालू, शिक्षण मंत्र्यांना सुद्धा बाहेर फिरू देणार नाही. कारण त्याचं कारणच तसं आहे, कुठेतरी शिक्षण सम्राटांना डोक्यावर घ्यायचं चाललंय आणि अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये बेरोजगार तरुणांच्या हाती काहीच दिलेलं नाही. एका बाजूला कंत्राट शिक्षकांना त्या ठिकाणी कायम करण्याचं धोरण आखतात, मग त्यांच्याकडनं किती लोक त्या ठिकाणी अर्थसंकल्पात मांडलाय अप्रत्यक्षरित्या ते पण कळलं पाहिजे. कारण तरुणही बाहेर बेरोजगार आहे, त्रस्त आहे. इथे आम्ही फिरतोय, आमचे सहकारी 2017 पासून लढत आहेत. आज कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी गुणवत्तेवर लागलेत, तर हीच गुणवत्ता जी आहे ते उमेदवारांना मिळावी यासाठी मर्यादित प्राधान्यक्रम जे आहेत ते अमर्याद करावेत. आणि मी समोर माननीय आमचे सहकारी मोठे बंधू तुळशीदास भोईटे सरांचं सुद्धा मनापासून कौतुक. नाही हे भावना आहेत तर या भावना ज्या आहेत ते पुढचं बोलूया. असं माझ्याबद्दलच्या भावना मला ठाऊक आहेत, तुमचं सर्वांचं प्रेम आहे. नाही आतापर्यंत मोजकेच इतकी मीडिया आमच्यामध्ये आली नाही. मला सर काय बोलता एवढं सांगायचं की विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर हात ठेवून समोर बसून मला फक्त देशामध्ये पत्रकारिता करताना रवीश कुमार दिसले होते, त्यानंतर मला महाराष्ट्रामध्ये आदरणीय तुळशीदास भोईटे सर दिसत आहेत. एवढीच भावना आहेत माझ्यापेक्षा काही जास्त नाही आहेत. हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी या तरुण मित्राचा परिचय करून देणार आणि त्यांच्या भावना सुद्धा तुमच्या समोर आल्या पाहिजे. विकी पवार हा माझा तरुण मित्र, याने हा संपूर्ण आपला शो आपल्या मोबाईल कॅमेरावर शूट केलाय. त्याला मी मनापासून धन्यवाद देतो, कारण पुढे सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. मात्र विकीच्या सुद्धा भावना तुमच्या समोर आल्या पाहिजे. विकी, तुमच्याविषयी सांगा. मी आदिवासी समाजामध्ये फासेपारधी या समाजातील एक तरुण आहे. आमच्या समाजामध्ये शिक्षण घेणं सुद्धा खूप कठीण आहे. आजही आमचा समाज तांड्या पाड्यामध्ये राहून शिकारी करतो. आता झालं काय सर की 1972चा जो कायदा आहे वन्यजीव कायदा, त्या अंतर्गत तर आमचे वडील वगैरे सुद्धा पण जायचे. पण आता हा जो कायदा आहे काटेकोरपणे पूर्णपणे शासन राबवितो. त्यामध्ये काय होते की जेही लोक मग हे जनावर वगैरे पकडतात त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाते. याचा अर्थ आमच्याकडून उदरनिर्वाह हिसकावलेला आहे. आज आमचा समाज कुठेतरी थोडंसं शिक्षणामध्ये जात आहे. आमचे मोठे बंधू खूप कष्टाने शिकले, त्यांना एक रोजगार मिळाला आहे. आम्ही पण शिकलोय सर. आम्ही स्वप्न पाहिलं की आम्ही राहून शिकलात.
आमचे दादांनी खूप कष्ट केले हो आणि बेरोजगार म्हणजे असं समजा सर आम्हाला खायला बी आमचं जीवन आमचं जे बालपण जे गेलेलं आहे ते भिक्षा मागून गेलेलं आहे सर. तुम्ही जर मला विचारलं नागपूरमध्ये तर आम्ही तुम्हाला ते ठिकाण सुद्धा दाखवू शकतो जिथे आम्ही भीक मागून आमचं जीवन काढलेलं आहे सर. मला एकच म्हणायचं आहे सर की ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, यात शंकाच नाही सर. पण आज शिक्षण घेऊन सुद्धा आम्ही बेरोजगार आहेत. आज आम्हाला देशाचं भवितव्य समजते. आज देशाचे जे धोरणं चालतात शिक्षणासाठी म्हणा किंवा जे काही बेरोजगार आहेत किंवा आपण जर पाहतो की आज या आझाद मैदानमध्ये किती सारे टेंट लागलेले आहेत जे त्यांच्या मागण्या घेऊन आलेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही खरं तर शिक्षण हे जेव्हा महात्मा फुलेंनी सुद्धा मुलींसाठी सुरू केलंय सर. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचतंय. परंतु शासन पहा, आजचं 2026चं शासन शाळा बंद करण्याच्या फिक्रीत आहे. मी म्हणतो शाळा का बंद करतात सर? तुम्हाला आम्हाला शिकवायचं नाही आहे का? त्या शाळांमध्ये विद्यार्थी आज कमी आहेत कारण की तुम्ही ते मानसिकता बदललेली आहे पालकांची की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तुम्ही योग्य शिक्षण देत नाही आहात. अहो सर, तुम्ही शिक्षकांचंच काम करू द्या. तुम्ही बाहेरचे काम का देतात मला सांगा. तुम्ही आज तर मी 1-2 महिने झाले सर कुत्र पकडण्याचं काम किंवा मोजण्याचं काम सुद्धा तुम्ही शिक्षकांना दिलेलं आहे. म्हणजे आज पहा, शिक्षण आपले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन ते सुद्धा शिक्षक होतात. आमचे आवडते APJ अब्दुल कलाम सर, आम्ही त्यांनाही शिक्षणच मानतो सर. आज त्यांनी त्यांचे कामं केले आणि आज पहा ते आपल्या देशाचे एक आयडियल आहेत, देशाचे आदर्श आहेत सर. शासनाला माझी एकच विनंती आहे की शिक्षकांना शिक्षकाचेच कामं द्या आणि योग्य तो हक्क द्या. थँक्यू सर. आणि पुन्हा इथं तांड्यावर वाढलेल्या अगदी त्यानं सांगितलं की मी आजही नागपुरातली ती जागा दाखवू शकतो जिथं भीक मागितलेली आणि त्या कष्टातून शिकलेला हा तरुण आज आपल्या हक्कासाठी, म्हणून मी मगापासून सांगतोय, इथं अधिकार मागतात आहे, हक्क मागतात आहे. इथं तुम्ही भीक घालत नाही आहात. आपण इतर आपल्या मित्रांकडे वळूया. माझं नाव गौरीनंदन खुशाल कन्नाके आहे. मी यवतमाळवरून अभियोग्यता धारक. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की याच्यासाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण घेतले अंधने त्याशी शिक्षण म्हणू नये. मग आज शिकलेल्या माणसाला आंदोलन करायची गरज पडत असेल तर आम्ही दुबळेपण नाही म्हणून शिक्षणाच्या बेसवर आंदोलन करायला. जर हे गव्हर्नमेंट अजिबात ऐकायला तयार नाही. आमच्या मागण्या आम्ही अनेक आंदोलन करत असतो शिक्षक भरतीमध्ये, तर आमच्या मागण्या परंतु बोलतात पण लेखी नाही. म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, बरोबर. मग जेवून तृप्त कोण झाला? कंत्राटी झाला का अभियोग्यता धारक झाला? हेच मला गव्हर्नमेंटला बोलायचं आहे. मग तुम्ही लेखी द्या, कारण 12 भानगडी गव्हर्नमेंटने निर्माण केल्या. अभियोग्यता धारकाला शिक्षण असताना नोकरी नाही द्यायची आणि दुसरीकडे सत्ता आणण्यासाठी कंत्राटी भरायचं. कशासाठी? सत्तेसाठी ना. मग हे 12 भानगडी आज 2-4 आंदोलन होतात. तिकडं कंत्राटीचं, इकडं अभियोग्यता धारकाचं, तिकडं कायम करायचं. हे 12 भानगडी निर्माण कोण केला? हे निर्माण केलं गव्हर्नमेंटनं. जर सरकार चालवता येत नसेल तर जागा खाली करायची, तुमचे पण रिक्त पद भरता येईल. कारण अनेक लोक आहे आणि फार चांगले लोक आहे. जमत नसेल तर सोडून द्यायचं, सोंग करायचं नाही. शिक्षणामध्ये आणि पैशामध्ये सोंग करता येत नाही सर. आणि एवढंच बोलतो. आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शिकलेल्या माणसाची काही तयारी आहे. क्रांती पहिले अशिक्षिताची होती परंतु सरकार विरोधाची होती. आता माणूस शिकलाय साहेब. जय महाराष्ट्र. नाव काय तुमचं? गौरी नंदन हे आपले तरुण मित्र ज्या तडफेनं बोले, मगाचपासून मी सांगतोय ना, हे गावागावातून आले. तो हे आपल्या बहिणी काय, हे आपले सर्व तरुण मित्र भाऊ काय, तुम्ही लक्षात घ्या. गुणवत्ता आहे असं नाहीये. इथं प्रश्न उपकारांचा नाहीये, हक्काचा आहे. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आणि मगाशी मी एक म्हणालो तुम्हाला, हा शिक्षण सेवक ही जी संकल्पना आहे ना, ही गुजरातेतून आपण घेतो. इतर वेळी आपल्या पोटात दुखतं, आपण बोलतो अरे ते गुजरातला जात आहे. इथं मात्र लाज वाटते. गुजरात मधून सुद्धा आपण काहीतरी आणलंय
मात्र लाज वाटावी असं आणलं ते म्हणजे शिक्षण सेवक ही पद्धत 2010 मध्ये. बरोबर? कोणाचं राज्य होतं? भारतीय जनता पार्टीवाले उठसूट नेहरूंचं नाव घेतात, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नावाने बोंबा ठोकतात. अरे मग त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुजरातेतून आणायचं जे शिक्षण सेवक नावाचं पाप केलंय ते तुम्ही तुमच्या राज्यात का बदलत नाहीये? आता कसं बस त्या गुजरातमध्ये 25,000वर मागेच गेलं ते रक्कम, त्यांना द्यायचं मानधन. बरोबर? 40,000वर गेलं. आणि आपल्याकडे वाईट वाटतं हे शब्द, माझ्या तरुण गुणवंत मित्रांचा अपमान वाटतो मला की तुम्ही भिकाऱ्यासारखं त्यांना वागवता आणि आता 10,000वरून 16,000वर नेलं, त्यात पुन्हा कट होत असतील सरकारी त्यातलं. तर या पद्धतीनं प्रोफेशन टॅक्स हे जे काही केलं जातंय हे लाज वाटावी असंच आहे. आणखी एक इकडे कलाकार शिक्षक बसलेले आहेत, कारण मगाचपासून ते दाखवू पाहतात आहे. काय ते बोलतात आहे, त्यांना बोलता तेवढं येत नाही, मात्र त्यांनी माझाच केस काढलेला आहे. हे पहा, म्हणजे पुन्हा एकदा मी राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही, विशेषतः मला अपेक्षित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे अर्थ खातं आहे, सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे जे कुणीही हाक दिली तरी धावत जातात असं सांगितलं जातं. तुमच्याच खात्याचे मंत्री आहेत दादा भुसे, ते पहा, ते जे चित्र काढलं ना माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराचं, केवळ मी त्यांच्या सोबत आलो म्हणून त्यांनी ते रेखाचित्र रेखाटलंय. हे जे कलाकार आहेत, गुणवंत आहेत, ते रोजगाराविना एक प्रकारे त्यांना आपण गुलामीत ढकललेलं आहे. शिंदे साहेब, दादा भुसेंना तुम्ही एकच आदेश द्या, धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा जो आपण सांगता त्यानुसार एकच इन्साफ असतो, न्याय एकच असतो. काहींना वेगळा न्याय आणि काहींना वेगळा न्याय असं होऊ शकत नाही. या सर्वांची वया उलटून चालली आहेत. राजकारणात तर काय रिटायरमेंटची मर्यादा नसते ना डिस्क्वालिफिकेशनची मर्यादा, मात्र हे बार होतील, यांना बाहेर काढलं जाईल या स्पर्धेतून. पाप कुणाला लागेल याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, गुजरात मधून बाकी सर्व आणा, इकडे जे काही इकडचं चाललंय ते थांबवा, परंतु त्या शिक्षण सेवक नावाचं हे पाप रद्द करा, कारण यातून ज्या पद्धतीचा घात होतो आहे. त्यामुळे केवळ शिक्षकांसाठी नाही बोलत आहे मी, 1,76,000 ज्यांची नोंदणी पवित्र पोर्टलवर झाली आहे, माझ्यासारखे जे पहिल्या किंवा दुसऱ्या पिढीत शिकलेत. मगाशी संदीप कांबळेंनी उल्लेख केला, काय शिक्षकांसाठी माझ्यासारखा पत्रकार बोलतो, तुळशीदास भोईटे का बोलतो? कारण यांच्याकडे महाराष्ट्रातली ती भावी पिढी आहे. अहो, सरकारी शाळांमध्ये, या शाळांमध्ये जातं कोण? पहिल्या पिढीत शिकणारे शेतमजुरांची मुलं, आदिवासींची मुलं, कष्टकऱ्यांची मुलं, माथाडींची मुलं, घरात काम करणाऱ्या मोलकरणी ताईंची मुलं. अशा परिस्थितीत त्या मुलांचा शिक्षणाचा अधिकार, हक्क आपण डावलतो आहोत, कारण त्यांना आपण शिक्षक देत नाही. पुन्हा काय घडतं लबाडी, तेही तुमच्या लक्षात आणून देतो. कृपया लक्षात घ्या सर्वांनीच. काय होतं, काय सांगितलं जातं? एक पाप घडलं महाराष्ट्रात की 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर शाळा बंद, समूह शाळा नसावी, असं माझे मित्र मगाशी का बोललेत. काय घडतं? शिक्षक द्यायचे नाहीत, शाळेत शिक्षक नसतात, 3-3 वर्गांना एक शिक्षक चालवतो. ग्रामीण भागातच नाही, काही शहरी झोपडपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा. त्यातून शिक्षणाचा दर्जा ढासळणं स्वाभाविक आहे. त्यातून काय घडतं मग? पालक त्या शाळेमध्ये आपली मुलं पाठवू पाहत नाही, किती गरीब असू द्या. आणि मग पटसंख्या कमी होते, आणि मग पटसंख्या कमी झाली म्हणून तुम्ही शाळा रद्द करता. म्हणजे दुष्टचक्र किंवा हे तुमचं पाप आहे असं तुम्हाला राजकीय नेत्यांना वाटत नाही का? शिक्षक नसतात त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालवणार, पालक मुलं पाठवणार नाही, पटसंख्या घटणार, पटसंख्या घटली म्हणून शाळा बंद करायची, शाळा बंद केली की शिक्षक बेरोजगार. मग हे पाप कुणाचं? शांतपणे विचार करा. हे कुचक्र आहे, हे महाराष्ट्राचा घात करणार. किंवा 1,76,000 शिक्षकांसाठी नाही, त्या महाराष्ट्रातल्या 8-10 हजार कोटी
14-15 कोटीच्या महाराष्ट्रातली 8-10 हजार कोटी आजही वंचित आहेत. त्या वंचितांच्या भावी पिढीला सक्षमतेने उभं करण्यासाठी या शिक्षकांना त्या शाळांमध्ये नेमणं गरजेचं आहे. त्यांच्या हक्काचं मानधन नको, मान वाटेल, सन्मान मिळेल असं धन त्यांना द्या. हेच आज या कार्यक्रमाच्या सर्वस्पष्ट चर्चेतून मला तुमच्या समोर मांडायचं आहे. सर्व शिक्षक मित्रांना जे संघर्षासाठी त्यांच्या हक्काच्या राजधानी मुंबईत आलेत, त्यांना यश मिळावं या शुभेच्छा देत त्यांच्या प्रत्येक पुढच्या लढ्यात मुक्तपीठ सोबत असेलच याची ग्वाही देतो. आणि सर्वांना सांगणं, हा केवळ शिक्षकांसाठीचा व्हिडिओ नाही, मी लक्षात आणून दिलो की तुमच्या माझ्या भावी पिढीसाठीचा हा व्हिडिओ आहे. कृपया हा व्हिडिओ लाईक करा. व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, फेसबुकवर, एक्सवर याची लिंक तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कळू द्या सरकारला की त्यांचं काय चुकतंय. त्यांना जो मीडिया केवळ त्यांचं चांगलं दाखवतो तो आपला वाटतो, मात्र हा मीडिया सुद्धा आपल्या मातीशी, आपल्या माणसाची इमान राखणार आहे, ते त्यांना कळू द्या. आणि ज्यांनी आतापर्यंत मुक्तपीठचं युट्यूब वरील हे व्ह्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, माझी एकच मागणं आहे, निशुल्क आहे, कृपया सबस्क्राईब करा. शेजारचा बेल आयकॉन दाबा, ऑलचा ऑप्शन निवडा. प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल. मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल. अरे सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा. कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा. कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कसं